नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025च्या तर त्यावर प्रश्न काय महत्त्वाचे आहेत ना ते बघणार आहोत। हा क्रीडा स्पर्धा खूप महत्त्वाच्या आहेत, कारण त्या कोणत्या राज्यामध्ये झाल्या काय ते डिटेलमध्ये आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहे। तुम्ही जर आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राइब करा, लाईक करत चला चॅनलला, आणि लेक्चर आवडले तर शेअर करायला पण विसरू नका। ठीक आहे, तर आज आपला पहिला प्रश्न बघूया। 2025 मध्ये उत्तराखंड येथे होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर काय आहे? आता याचा शुभंकर काय आहे हे तुम्हाला इथं लक्षात घ्या। या ठिकाणी पहिलं दिले तेजस्विनी। तेजस्विनी ना या स्पर्धेची मशाल होती। काय होती? मशाल, किंवा त्याला आपण टॉर्च म्हणतो। तर ही तेजस्विनी टॉर्च किंवा मशाल होती, त्याच्यामुळे हे येणार नाही। त्यानंतर संकल्प से शिखर तक हे या स्पर्धेचं घोषवाक्य होतं। काय होतं? घोषवाक्य। म्हणजे तुम्हाला विचारलंय काय? शुभंकर विचारलंय म्हणजे येणार नाही। त्याच्यानंतर गेट सेट प्ले हे या स्पर्धेचा काय होता? प्रोग्राम थीम होती। या स्पर्धेची प्रोग्राम थीम होती, त्याच्यामुळे हा पण या ठिकाणी येणार आहे का? येणार नाही। म्हणजे इथं तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? मौली हे काय होतं? 2025 मध्ये झालेल्या ज्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत्या याचा हा शुभंकर होता। मौली हे काय आहे? तर उत्तराखंडचा जो राज्य पक्षी आहे। कोणत्या राज्यामध्ये येतं ते? उत्तराखंड। तुम्हाला इथं दिलेलं आहे, इथं उत्तराखंड मेन्शन केलेलं आहे। तर ह्या उत्तराखंडचा जो राज्य पक्षी आहे, राज्य पक्षी, तर त्याचं नाव मोनल। मोनल यावर आधारित आहे। काय? मोनल राज्य पक्षी कोणता आहे? उत्तराखंडचा मोनल। तर याच्यावर आधारित असणारा मौली हे काय होता? तर 38व्या क्रमांकाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा शुभंकर होता। पहिला मुद्दा लक्षात आला का? फोकस करताना कुठं पडली स्पर्धा? उत्तराखंडला पार पडली। कितव्या क्रमांकाची होती? 38व्या क्रमांकाची। याचा मशाल किंवा टॉर्च काय होता? तेजस्विनी होतं। घोषवाक्य या स्पर्धेचं काय होतं? संकल्प से शिखर तक होतं। गेट सेट प्ले हे या स्पर्धेचा प्रोग्राम थीम होती। आणि उत्तराखंड राज्याचं जे राज्य पक्षी आहे मोनल, यावर आधारित असणारं मौली हे काय आहे? या स्पर्धेचा शुभंकर होता। हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपला जर तुम्ही अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं ॲप्लिकेशन आहे, त्यावर संपूर्ण चालू घडामोडी कोर्स लॉन्च झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण जानेवारी 24 पासून ते डिसेंबर 25 पर्यंतच्या घडामोडी कव्हर करणार आहे। फी 149 रुपये आहे, कालावधी 1.5 वर्ष आहे। यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता, आणि यामध्ये टॉपिकनुसार आपण प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये या ठिकाणी कव्हर केले। तर नक्की जॉईन करा आपलं ॲप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरनं, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता। जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। ठीक आहे, आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न होता, ठीक आहे, प्रश्न होता काय बघा प्रश्न। राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतल्या पद तालिकेनुसार सर्वाधिक सुवर्ण पदके जिंकल्याबद्दल दिला जाणारा राजा भालिंद्र सिंग चषक कोणत्या संघाने पटकावला? म्हणजे हा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे 2025च्या। तर हा जो सर्वाधिक सुवर्ण पदक कोणी मिळवली की ज्यांना राजा भालिंद्र सिंग चषक दिला गेला? तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4 सेनादल। सेनादलानं हा टुर्नामेंट जिंकलेली आहे, कारण यांनी जी सुवर्ण पदकं जिंकली होती ती 68 जिंकली होती। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, या स्पर्धेत सर्वाधिक पदकं कोणी जिंकली? सर्वाधिक पदके कोणी जिंकली? सर्वाधिक पदके महाराष्ट्रानं जिंकली। किती जिंकली? 201 जिंकली। पण महाराष्ट्राला हा चषक का मिळाला नाही? कारण महाराष्ट्राला जरी 201 पदकं मिळाली असली तरी महाराष्ट्रानं जे सुवर्ण पदकं जिंकली होती ती फक्त 54 होती। महाराष्ट्रानं जे सुवर्ण पदकं जिंकली ती किती होती? 54 होती। त्यामुळे महाराष्ट्राला हा पुरस्कार मिळालेला नाही, हे लक्षात ठेवा। सेनादल उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत कोणतं विधान चुकीचं आहे ते ओळखा। पहिलं विधान बघा, यामध्ये पहिल्या विधानामध्ये काय म्हटले? या स्पर्धेत प्रथमच मल्लखांब आणि योगासन या खेळांचा समावेश करण्यात आला। पहिलं विधान बरोबर आहे, कारण मल्लखांब आणि योगासन पहिल्यांदा समावेश झाली। दुसरं म्हणजे ही स्पर्धा प्रथमच उत्तराखंड राज्यामध्ये आयोजित केली जात आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आहे, त्यामुळे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। महाराष्ट्रानं सलग तिसऱ्यांदा सर्वोत्तम राज्याचा करंडक पटकावला। आता यामध्ये आणि चौथं विधान आहे, पदतालिकेत
महाराष्ट्राने सर्वाधिक 201 पदकं जिंकून प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्राने 201 पदकं जिंकली, पण पहिला क्रमांक मिळाला नाही, कारण महाराष्ट्राला सुवर्ण पदकं 54 होती. पहिला क्रमांक पटकावला सेना दलानं, कारण त्यांना सुवर्ण पदकं होती 68, आणि क्रमांक हा ठरतो सुवर्ण पदकानुसार. आणि महाराष्ट्रानं सर्वोत्तम राज्याचा करंडक महाराष्ट्राला मिळाला, कारण महाराष्ट्रानं 201 पदकं जिंकली होती त्याच्यामुळं. म्हणजे इथं ABC बरोबर आहे, पण D विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावायला सांगितलेत. 2023 ची स्पर्धा कुठं पार पडली, 25 ची कुठं पार पडली. आता 25 ची उत्तराखंडला पार पडली. ओके, हे मला ही जोडी तुम्हाला लावता येईल. 23 ची गोव्याला पार पडली होती, आणि 27 ची आता मेघालयाला होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्येच तुम्हाला ह्या जोड्या पाहायला मिळतील. 23 ची कुठं पार पडली, गोव्याला पार पडली होती ही स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. 25 ची कुठं पार पडली, तर ती उत्तराखंडमध्ये पार पडली होती, लक्षात घ्या. आणि 27 ची जी आगामी, म्हणजे दर 2 वर्षांनी या स्पर्धा होत आहेत, तर 27 ची कुठं होणार आहे, मेघालयला होणार आहे. म्हणजे तुम्हाला घटक लक्षात आला का? कारण आता कुठं पार पडली, उत्तराखंडला पार पडली. 23 साली गोव्याला पार पडली होती, आणि पुढची 27 सालची मेघालय या राज्यामध्ये ती स्पर्धा होणार आहे. म्हणजे हे सुद्धा तुम्हाला तिथं माहीत असणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन उत्तराखंडमधल्या अनेक शहरांमध्ये झालं. त्यातलं कोणत्या शहराला यजमान शहराच्या यादीमध्ये समावेश नाही? थोडंसं इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आता उत्तराखंडची एक राजधानी राहते, ती म्हणजे सिमला. ओके, सिमला उत्तराखंडची राजधानी नाही, सिमला याचं उत्तर येणार आहे. काय येणार आहे लक्षात घ्या, कारण सिमला ही कशाची राजधानी येते, हिमाचल प्रदेशची येणार आहे. आणि उत्तराखंडमध्ये विचारलंय, त्याच्यामुळं तुमचं डेहराडून, हरिद्वार आणि नैनिताल येणार आहे. सिमल्याचा संबंधच नाही ना याच्यामध्ये येणार, त्याच्यामुळे सिमला यामध्ये येणार नाही, कारण ही हिमाचल प्रदेशची राजधानी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या गटाला एकही सुवर्ण पदक मिळवता आलं नाही? आता एक महत्वाचा घटक. आता सुवर्ण पदकं बघितली आपण, की सेना दलानं 68 सुवर्ण पदकं जिंकली, महाराष्ट्रानं 54 सुवर्ण पदकासह 201 पदकं जिंकली. मग असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्याला एकही सुवर्ण पदक जिंकता आलं नाही? आणि याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 1. याच्यामध्ये नागालँड राज्याला एकही सुवर्ण पदक मिळवता आलं नाही, पुदुच्चेरी हे राज्य येतं, आणि सिक्कीम येतं. म्हणजे 3 राज्य कोणती? तर तुम्हाला नागालँड, पुदुच्चेरी आणि सिक्कीम हे तुमचं उत्तर येणार आहे. कारण महाराष्ट्र त्यात ऑलरेडी सुवर्ण पदकामध्ये अग्रेसर होतं, सेना दल आणि अग्रेसर आहे, पहिलं बक्षीस मिळवले त्यांनी, ते महाराष्ट्र पण मिळवले. त्यामुळे ब आणि ड तर तुम्ही इलिमिनेट करू शकता. त्यानंतर गोवा, गुजरातनं पण मिळवले, त्याच्यामुळे सी पण इलिमिनेट करू शकता. तर इथं तुम्हाला नागालँड, पुदुच्चेरी आणि सिक्कीम या राज्यातल्या गटाला एकाही राज्याला सुवर्ण पदक या स्पर्धेमध्ये मिळवता आलं नाही. जाऊया याच टॉपिक मधला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रात्यक्षिक खेळ म्हणून किंवा डेमॉन्स्ट्रेशन स्पोर्ट म्हणून कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला? आता याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या घटकामध्ये बघितलं होता, तर यामध्ये मल्लखांब आणि योगासन आहेत ना, हे या स्पर्धेमध्ये नवीन खेळ म्हणून समाविष्ट करण्यात आलं होतं. काय केलं होतं? नवीन खेळ. पण तुम्हाला विचारले का प्रात्यक्षिक खेळ म्हणजे हे येणार आहे का? नाही, हे तुम्हाला इथं लक्षात असू द्या. नेमबाजी, तिरंदाजी, कबड्डी, खो खो हे पण येणार नाहीये. याचं करेक्ट आन्सर तुमचं असणार आहे ते म्हणजे कल रिपिएट्टू आणि राफ्टिंग, हे 2 महत्वाचे खेळ आहेत. कल रिपिएट्टू आणि राफ्टिंग. म्हणजे ह्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये ना 4 खेळ चर्चेमध्ये होते. तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? 4 खेळ म्हणजे कोणते? तर मल्लखांब आणि योगासनं हे नवीन खेळ म्हणून पहिल्यांदा समाविष्ट करण्यात आलं. यांना ना पहिल्यांदा या स्पर्धेचा भाग होते. ओके, नवीन खेळ, नवीन खेळ म्हणून हे पहिल्यांदा ऍड केले. कोणतं? मल्लखांब आणि योगासन. योगासन सुद्धा खेळ म्हणून ऍड करण्यात आला. पण दुसरे 2 नवीन होते की जे प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश झाला. त्यामध्ये कल रिपेट्टू आणि राफ्टिंग हे खेळ त्यामध्ये समावेश झाले होते. म्हणजे या घटकामध्ये आपण काय काय बघितलं बघा, तर जी महत्वाचे जिंकलं, सेनादल 68 सुवर्ण पदकासह मेन जिंकलं. तेजस्विनी सुरुवातीला बघितलं होतं, मशाल, संकल्प से शिखर तक घोषवाक्य स्पर्धेचं, मौली हे शुभंकर, गेट सेट प्ले या स्पर्धेचा प्रोग्राम थीम होती. जो राजा भालिंद्र सिंग चषक आहे तो सेना दलाने जिंकला. सर्वाधिक सुवर्ण पदकं महाराष्ट्र 201 पदकं, 54 सुवर्ण पदकं असल्यामुळं पण सर्वाधिक पदकं महाराष्ट्राकडे होती. उत्तराखंडमध्ये पहिल्यांदा ही स्पर्धा आयोजित झाली. 23 ची गोव्यामध्ये झाली, 27 ची मेघालयमध्ये होणार आहे. आणि याच्यामध्ये कोणत्या शहरांचा समावेश होता? आणि नागालँड, पुदुच्चेरी, सिक्कीम एकही सुवर्ण पदक मिळालं नाही. आणि हे 2 ऍड केलेले खेळ. एवढं जर लक्षात ठेवलं तर त्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत तुम्हाला काही विचारू द्या, त्याचं उत्तर तुम्हाला देता येईल. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला असेल.
ओके. आणि दुसरं म्हणजे आपलं ॲप्लिकेशन जर डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्याला क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ओके, थँक्यू.